आमच्या साहेबांनी आग लागल्यावर विझवायची कशी म्हणून हा सिलेंडर आणि हा दादा पकडून आणलाय मला ट्रेनिंग द्यायला. आता दादा सांगतोय की कुठून चावी काढायची, कसं वॉल फिरवायची, ते पण मला अर्ध डोक्यावरून आणि अर्ध रोडवर चाललेल्या गाड्यांच्या आवाजाबरोबर जाते. पण मी असं चेहऱ्यावर दाखवते की मला सगळं काही कळलंय. असो, जसं जमतंय तसं प्रयत्न करू. हा सिलेंडर एक्सपायर झालेला आहे, तसंही रिफिलला जाणार आहे, तर मग हवेत उडवून बघायला काय जाते. मायो, लय जड आहे हा सिलेंडर, लय म्हणजे लय जड आहे. घरचा सिलेंडर 14 किलोचा असतो, तो उचलत नाही, मला 18 किलोचा वजन उचलायला लावायला. आता दादा सांगतोय की आगीच्या बुडावर प्रेशर द्यायचा. आता मी आतापर्यंत ऐकलं होतं की आग बुडाला लागते, पण हे आगीला पण बुड असतं. माय लय पांचट बोलले का, सॉरी सॉरी. आता कसं चालू हेच काय कळना. लहान लेकराची पुंगी लावली त्या पाईपाला दादानं. आता कसं धरायचं सांगतोय दादा, कसं धरायचं ते. मायो कॉक पण हालं ना मला, आता कसं करू. अरे देवा, लय जड चाललंय. दादा ये रे, अजून एकदा दाखव ही वॉल फिरवून. इज्जतीचा प्रश्न आहे दादा, सांग सांग सांग. इंटरेस्टेड नाही दादा. हा लय सॉस फिरवलंय ना. हा जमलं जमलं जमलं, मला बी जमलं. आता बघा धूरच धूर, निस्ता धूरच. आगीतून धूर निघतो आणि धुराने आग विझते. काय भारी ना. महत्वाची टीप म्हणजे या धुरापासून प्रत्यक्षात लागलेली आग विझू शकते. बाळाच्या तोंडातून दुसऱ्याची कानं भरून लागलेली आग अजिबात विझू शकत नाही. तसलं अजून काही बनलेलं नाही. त्यामुळे तुम्ही हा सिलेंडर फक्त आग विझवण्यासाठी वापरा आणि जपून वापरा. तसं तर हा सिलेंडर वापरायची तुम्हाला कधी वेळ येऊ नये. टाटा, बाय बाय, थँक्यू. तुम्ही माझा व्हिडिओ एवढं लक्ष देऊन बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण भेटू पुन्हा माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तुमची आणि तुमच्या आजूबाजूच्यांची काळजी घ्या. बाय बाय. तोपर्यंत मी हात धूर ओढून संपवून टाकते. कशाला थोडा तरी ठेवायचा आहे, लई सॅटिस्फाईंग वाटतंय. वा मस्त, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव अँड जस्ट फीलिंग लाईक अ वाव वाव वाव. चला, सिलेंडर संपलेला आहे, बंद करते आणि ठेवून टाकते. थँक्यू, बाय बाय.